आज जगन्नाथजींनी आपल्या भक्ताला राग का आणून दिला? गंगा नदीच्या काठावर एक झोपडी होती आणि त्या झोपडीत एक असा मुलगा राहत होता की त्याला पाहिलं की भूकच वाढायची. ना आई, ना वडील, ना कुठलेही नातेवाईक, फक्त पोट आणि भूक यांचं खोल नातं होतं. गावकऱ्यांनी त्याचं खरं नाव विसरलं होतं, म्हणून सगळे त्याला अढैया म्हणायचे. कारण अगदी साधं होतं. हा मुलगा एकटाच 2.5 किलो बाटी अशा खात असे जसं लोक बिस्किट खातात. त्यावर डाळ भाजी, भात, मिठाई वेगळीच. लोक म्हणायचे, अरे भाऊ, हा माणूस नाही, चालता फिरता भंडाराच आहे. एक दिवस अढैया गंगेच्या काठावर बसून पोट चोळत होता. तेवढ्यात एक म्हातारे साधू तिथे आले. साधूंनी करुणेने विचारलं, बेटा, माझ्यासोबत आश्रमात येशील का? मी तिथे एकटाच राहतो. अढैयाने साधूंना पाहिलं, झोपडीकडे पाहिलं आणि मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला, बाबाजी, सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट स्पष्ट सांगा, तुमच्या आश्रमात पोटभर जेवण मिळतं का, की फक्त देवाचं नाव जपायला लावतात? साधूंनी हसत उत्तर दिलं, बेटा, आश्रम हॉटेल नाही, पण इथे कोणीही उपाशी झोपत नाही. अढैया लगेच म्हणाला, बाबाजी, मला हॉटेल नको, पण एवढं सांगा की एका वेळेला 2.5 किलो बाटी खाता येईल का? हे ऐकून साधू जोरात हसले. म्हणाले, अरे मुला, जितकं पोट असेल तितकं खा, कुठलाही हिशोब नाही. हे ऐकताच अढैयाच्या चेहऱ्यावर अशी चमक आली जणू लाडूमध्ये जास्त तूप पडल्यासारखी. तो लगेच म्हणाला, मग बाबाजी, आजपासून मी तुमचाच माणूस. चालताना गुरुजींनी सांगितलं, पण आश्रमात थोडं कामही करावं लागतं. अढैया म्हणाला, काम करीन बाबा, झाडू पोछा, लाकूड तोडणं सगळं चालेल, पण जेवणात कपात करू नका. साधू मनात म्हणाले, वाटतंय देवानी मला भक्त नाही तर पूर्ण भोजनालयच दिलं आहे. आश्रमात पोहोचताच अढैयाने इकडे तिकडे पाहिलं, जणू एखादा नवीन माणूस घर पाहायला नाही तर थेट स्वयंपाकघर पाहायला जातो. चूल पाहिली, लाकूड पाहिलं, धान्य पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची हसू आलं, जणू अर्धी लढाई जिंकली आहे. तेवढ्यात गुरुजी खोकत म्हणाले, बेटा, एक गोष्ट आधीच सांगतो, आमच्या आश्रमात एक नियम आहे. अढैया लगेच सावध झाला, बाबाजी, नियम झाडू पोछाचा असेल तर चालेल, पण जेवणाशी संबंधित असेल तर आधी सांगा. गुरुजी म्हणाले, एकादशीच्या दिवशी उपवास असतो. हे ऐकताच अढैयाचा चेहरा असा उतरला जसा बाटीवर तूप नसल्यावर उतरतो. तो म्हणाला, म्हणजे पूर्ण दिवस काहीच नाही? गुरुजी शांतपणे म्हणाले, हो. अढैयाने लगेच हात जोडले, नमो नारायण बाबाजी, वाटतं आपली भेट इथपर्यंतच होती. मी गंगेच्या काठावरच बरा आहे. जय जगन्नाथ. ठीक आहे, मी गंगेच्या काठावरच राहतो. अनहैया जसा गंगेच्या दिशेने वळू लागला तितक्यात गुरुजींनी पटकन हाक मारली, अरे थांब बेटा, पळू नकोस, प्रत्येक समस्येचा उपाय असतो. अनहैया थांबला. डोळ्यात आशा चमकली आणि म्हणाला, जर त्या उपायात जेवण असेल बाबाजी तर मी पूर्ण लक्ष देईन. गुरुजी म्हणाले, पहा, एकादशीच्या दिवशी आश्रमात चूल पेटणार नाही, पण तू जंगलात जाऊन स्वतः स्वयंपाक करू शकतोस. हे ऐकताच अनहैयाच्या चेहऱ्यावर अशी खुशी आली जणू कोणी सांगितलं की आज एक्स्ट्रा जेवण मिळणार आहे. तो म्हणाला, बाबाजी, गरिबीने मला खूप काही शिकवलं आहे, मला स्वयंपाक येतो. गुरुजींनी अजून एक अट घातली, पण जेवण करण्याआधी ठाकूरजींना भोग लावावा लागेल. अनहैयाने निरागसपणे विचारलं, म्हणजे ठाकूरजी स्वतः येतील? गुरुजी हसले, नाही रे, फक्त मनात भावना ठेवायची. अनहैयाने मनातच विचार केला, जर ते आले नाहीत तर माझाच फायदा, आणि आले तर रेशन वाढवावं लागेल. पहिली एकादशी आली. अनहैया सकाळीच तयार झाला, जणू कुठल्या लग्नाला जायचं आहे. 2.5 किलो पीठ, भाजी, डाळ आणि मसाले घेऊन तो जंगलात गेला आणि मन लावून स्वयंपाक करू लागला. बाट्या भाजू लागल्या, सुगंध पसरला. अनहैयाने आजूबाजूला पाहिलं, बाबाजी लपून पाहत तर नाहीत ना? मग त्याने ताट मांडलं, दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, गुरुदेवांचे ठाकूरजी, तुम्ही खरंच कुठे असाल तर या, जेवण तयार आहे. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच एक साधा माणूस आला, शांतपणे बसला आणि ना नमस्कार ना ओळख करून देता सरळ जेवू लागला. अनहैया घाबरला आणि पुटपुटला, अरे भाऊ, आधी नमस्ते तरी म्हणायला हवं होतं. अशा प्रकारे तर कोणी घरचं जेवणही खात नाही. तो माणूस हसला, पोटभर जेवला आणि काहीही न बोलता उठून निघून गेला. अनहैया त्याच्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला,
हे कसले ठाकूर आहेत, यांना शिष्टाचारही माहीत नाही. दुसऱ्या दिवशी अनहय्या थेट गुरुजींकडे गेला, जणू पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आला आहे. तो म्हणाला, बाबाजी, तुमचे ठाकूर फारच विचित्र आहेत. गुरुजी चकित झाले. म्हणजे काय? अनहय्या म्हणाला, काल एक माणूस आला, सरळ बसला आणि जेवून गेला. गुरुजी म्हणाले, अनहय्या, खोटं बोलू नकोस, देव असे येत नाहीत. अनहय्या लगेच म्हणाला, मी खोटं बोलत नाही बाबाजी, विशेषतः या बाबतीत तर नाहीच. गुरुजी रागाने म्हणाले, ही तुझी कल्पना आहे. अनहय्याने डोकं खाजवलं आणि मनात म्हणाला, जर कल्पना होती तर माझं जेवण कुठे गेलं? मग तो म्हणाला, ठीक आहे बाबाजी, पुढच्या एकादशीला पाहूया सत्य काय आहे. पुढची एकादशी आली. यावेळी अनहय्या अधिक शहाणा झाला. तो म्हणाला, मागच्या वेळी एक माणूस आला होता, आज कदाचित 2 येतील. यावेळी त्याने 2.5 किलोऐवजी पूर्ण 5 किलो पीठ घेतलं. जंगलात जाऊन स्वयंपाक केला, बाट्या भाजल्या आणि पुन्हा म्हणाला, गुरुदेवांचे ठाकूरजी, जेवण तयार आहे. थोड्या वेळात तोच माणूस आला आणि त्याच्यासोबत अजून एक. दोघेही काही न बोलता असे जेवू लागले, जणू वर्षानुवर्षे त्याच स्वयंपाकघराला येत असावेत. अनहय्या बाजूला बसून मोजत राहिला. 1, 2, ठीक आहे, हिशोब बरोबर आहे. जेवण झाल्यावर दोघेही हसले आणि निघून गेले. संध्याकाळी अनहय्या गुरुजींकडे गेला आणि म्हणाला, बाबाजी, आज तुमचे ठाकूर एकटे नव्हते. गुरुजी रागाने म्हणाले, बस कर हा नाटक. अनहय्या निरागसपणे म्हणाला, नाटक नाही बाबाजी, मी फक्त राशनचा हिशोब ठेवतोय. आता अनहय्या प्रत्येक एकादशीकडे असे पाहू लागला, जणू पाहुण्यांची आधीच मोजणी करतोय. यावेळी त्याने गुरुजींना स्पष्ट सांगितलं, बाबाजी, आज थोडं जास्त पीठ द्या. तुमच्या ठाकुरांसोबत त्यांचे नातेवाईकही यायला लागले आहेत. गुरुजी रागाने म्हणाले, अनहय्या, तू फार बोलायला लागलास. अनहय्या म्हणाला, बाबाजी, मी बोलत नाहीये, फक्त माझा अनुभव सांगतोय. जंगलात पोहोचल्यावर त्याने 7 किलो पिठाच्या बाट्या बनवल्या आणि आवाज दिला. थोड्याच वेळात तेच ठाकूर पुन्हा आले, पण यावेळी आणखी लोकांसोबत. कोणी भाऊ वाटत होता, कोणी सेवक, तर कोणी असा उभा होता जणू पहिल्यांदाच मोफत जेवण मिळालं आहे. अढय्या डोकं खाजवत म्हणाला, हे देवा, हा प्रकार असाच चालू राहिला तर मला एकादशी नाही, रोजच भंडारा घालावा लागेल. जेवण झाल्यावर सगळे असे गायब झाले जणू आलेच नव्हते आणि अढय्या एकटाच बसून विचार करत राहिला. बाबाजी मानोत किंवा न मानोत, पण हे लोक प्रत्येक वेळी पोटभर जेवून जात होते. आता गुरुजींचा संयम सुटू लागला होता. ते अढय्याला स्पष्टपणे म्हणाले, बघ बेका, हे सगळं तुझी कल्पना आहे. देव असे रोज रोज जेवायला येत नाहीत. अढय्याने निरागसपणे मान हलवली आणि म्हणाला, बाबाजी, जर कल्पना असती तर पोट कसं भरतंय? हे ऐकून गुरुजी आणखी चिडले. तू एकादशीचा मजाक बनवत आहेस. अढय्याही आता थोडा ताठ झाला. मी मजाक करत नाही बाबाजी, मी फक्त सत्य सांगतोय. पुढच्या एकादशीला मी आणखी जास्त पीठ घेऊन जाईन, कारण पाहुणे कमी होताना दिसत नाहीत. गुरुजी हात उचलून म्हणाले, जितकं हवं तितकं घेऊन जा, पण खोटं बोलणं बंद कर. अढय्या मनात म्हणाला, जर हे सगळं खोटं आहे तर ठाकूर बरवेळी अगदी योग्य वेळेला कसे येतात? अशाच विचारात तो पुढच्या एकादशीची वाट पाहू लागला. यावेळी एकादशी येण्याआधीच अढय्याने पूर्ण हिशोब केला होता. तो मनात म्हणाला, इतक्या वेळा 4 लोक आले होते, यावेळी कदाचित पूर्ण वरातच येईल. त्याने गुरुजींना थेट सांगितलं, बाबाजी, आज थोडं जास्त रेशन द्या, आज तुमचे ठाकूर कमी येणार नाहीत. गुरुजी थकून म्हणाले, घेऊन जा जितकं हवं असेल, पण मला यात ओढू नकोस. आज पहिल्यांदाच अढय्याने इतकं पीठ उचललं की त्याचे खांदे झुकले, पण चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. जंगलात त्याने खूप मेहनतीने स्वयंपाक मांडला, जणू आज काहीतरी खास घडणार होतं. स्वयंपाक करताना तो पुटपुटला, आज पाहतोच कोण कोण येतंय. ताट सजवलं, हात जोडले आणि नेहमीपेक्षा गंभीर आवाजात म्हणाला, गुरुदेवांचे ठाकूर, आज ज्याला यायचं असेल तो मोकळेपणाने या, जेवण भरपूर आहे. अचानक सगळं वातावरण शांत झालं. हवा जणू थांबली. अढय्याच्या मनात पहिल्यांदा हसू नाही तर हलकीशी घबराट उतरली. तो अजून ताटासमोर बसलेलाच होता, तेवढ्यात त्याला जाणवलं, आज काहीतरी वेगळं आहे. ना कुणाच्या येण्याचा हलका आवाज, ना आधीसारखी हालचाल. तेवढ्यात समोर तोच साधा माणूस आला, पण यावेळी एकटा नव्हता. त्याच्यासोबत अजून एक, मग अजून एक. अढय्या घाबरून म्हणाला, अरे भाऊ, आज तर मोजदादच बिघडतेय. आणि मग त्याने पाहिलं, जो माणूस दरवेळी शांतपणे जेवून निघून जायचा, आज त्याच्या डोळ्यात वेगळीच शांतता होती. तो काही बोलला नाही,
पण त्याच्या उपस्थितीनेच अढैयाचं हृदय थरथर कापू लागलं. जेवण सुरू झालं, पण यावेळी अढैया हसत नव्हता. त्याच्या आत काहीतरी तुटत होतं. तो हळूच म्हणाला, तुम्ही लोक प्रत्येक एकादशीला येता, जेवता, पण आज असं का वाटतंय की मी एखाद्या फार मोठ्या पाहुण्यासमोर बसलो आहे? उत्तर म्हणून एकही शब्द आला नाही. फक्त एक खोल शांतता सगळीकडे पसरली. अढैयाचं डोकं आपोआप झुकलं आणि पहिल्यांदाच त्याला उमगलं, हे काही साधे ठाकूर नाहीत. अढैयाचं डोकं झुकलेलंच होतं तेव्हा त्या साध्या दिसणाऱ्या व्यक्तीचा आवाज घुमला, अढैया, घाबरू नकोस. अढैयाने जसं डोळे वर करून पाहिलं तसं तेच रूप आता साधं राहिलं नव्हतं. तेच डोळे, तीच शांतता, तीच करुणा, पण आता त्यात दिव्यता होती. अढैया थरथरत म्हणाला, तुम्ही तेच आहात ना? त्या स्वरात हसूही होतं आणि प्रेमही. हो अढैया, मी तोच आहे, ज्याला तू प्रत्येक एकादशीला पूर्ण मनापासून बोलावत राहिलास. अढैया रडू लागला, प्रभू, मी तर तुम्हाला ओरडलं, रेशनचा हिशोब लावला, रागही केला. जगन्नाथजी हसले आणि म्हणाले, आणि त्यातच तू खरा होतास. तू नियम पाहिले नाहीस, तू उपास पाहिला नाहीस, तू फक्त भावना पाहिलीस. तेवढ्यात गुरुजी तिथे पोहोचले. हे दृश्य पाहून त्यांचे हात थरथरायला लागले. गुरुजी खाली कोसळले आणि म्हणाले, प्रभू, मी नियमांत अडकून राहिलो आणि तुम्ही भावना स्वीकारलीत. जगन्नाथजी म्हणाले, जिथे भुकेला हृदय हाक मारतं तिथे भगवान स्वतः चालत येतात. अढैयाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि आज त्याची झोपडी नाही तर संपूर्ण ब्रह्मांडच भंडाऱ्यात बदलून गेलं होतं. आता शेवटचा भाग, यूट्यूबवाला, मराठीत. मी तुम्हाला बोलून बोलून थकलो आहे. मला सबस्क्राईब करा, मला लाईक करा, माझ्या व्हिडिओवर कॉमेंट करा. प्लीज करून द्या ना.